नातेवाईक तीनच, एक आई वडील, 2 संत आणि 3 हे मित्र ही सगळी भामट्याची टोळी आहे. काही लोक म्हणतात माझी लोक 5 वाजता वाट पाहत्या, पाजितो म्हणून. पाजायची बंद कर, त्या मौतीला सुद्धा येणार नाही. लोकांनी असे लय जणांची वाटवळ केली, लोकांना काय घेणं आहे. कितीतरी शेठ लोकांनी हमाल केले नाही, कारण व्यापारी लोक ध्यानात ठेवा, नफा ज्याला पेलवला तोच व्यवहारात टिकला. नफा होईल याचा शंका नाही, पण नफा पेलवला पाहिजे. आणि 80% दुकानदारांना मराठ्यांच्या नफा पेलवत नाही. नफा वाढला, स्कूटी इकली, बुलट. कोंबडी बंद, बोकड्या. डीसी बंद, 90. सगळं बंद, कैलासवासी. पेलेन्स बुलेटवर धडकले. विनोद्या, नफा पेलवला पाहिजे मला. आणि आपल्या लोकांना नफा पेलवत नाही, आपल्या लोकांना पदही पेलवत नाही. काही लोक आहे ना, आम्हालाच फोन करताना तारीख घेताना म्हणतात, मी सरपंच बोलतोय. अरे येड्या, तू एकाच गावचा आहे, आम्ही महाराष्ट्र येत होतो, तुला काय अक्कल विकल काय आहे? आणि तू 2.5 वर्ष आहे, आम्हाला 27 वर्ष झाले, तुला काही डोकं काम देतं का नाही? आणि तू पैसे घालून झाला, आम्ही पैसे कमीतोय, तुला काही काय लोक आहे मला. काही लोक म्हणते मी माझी सरपंच आहे, मारली होती ना एकदा झक, बसला होता ना गावाच्या बोकांटी, मग तीनदा काय. ए पैसा मानात घालू नका, पैसा दानात घाला. नफा पेलवला पाहिजे. पेलवत नाही काही माणसांना, काहीला नाहीच पेलवत. आणि ज्याला पेलवला तो फेल जात नाही, आणि ज्याला पेलवला नाही तो भिकारी झाल्याशिवाय राहत नाही. मग आपली माणसं भिकारी का म्हणतात? मग काही माणसं म्हणतात ना, पहिले त्यांना द्या ट्रॅक्टर होती, आता त्याचं बर दुसऱ्याचे ट्रॅक्टर होईल. आता हे तुम्ही शहर तुम्ही एवढी शहरातली माणसं आहे, सगळ्यांनी मास्क वापरलं, सगळ्यांनी सॅनिटायझर वापरलं, सगळ्यांनी सोशल डिस्टन्स ठुलं ना. आता पेट मोठी पेट आहे, एखादा भिकारी पेट मध्ये पॉझिटिव्ह निघला का सांगा मला, मी त्याचं बिल भरतो. सांगा, किमान 100 भिकारी आहेत रोडला, आणि स्टँडवर मासे, सॅनिटायझर, आंघोळी चिंध्याची गाठत नाही, गडी निगेटिव्ह. आपल्या सगळ्या अंगाला सेपरेट साबण, इकडं लावायचं नाही, इकडं लावायचं नाही, इकडं लावायचं नाही. याचं कारण आहे भिकारी निगेटिव्ह का? थिंकिंग कमी आहे, ह्युमिनिटी जास्त आहे. थिंकिंग कमी आहे आणि ह्युमिनिटी जास्त आहे. आपला मेंदू झालाय बारीक, टेन्शन फार. काय होईल देशाचं? घरात नीट राह, ते देशाचं मरू दे तिकडे. काय बंबात लाकडं लुटितो, काय होईल देशाचं? ती म्हणली मरू द्या, धोतार जळालं ते बाजूला करा, देशाचं राहू द्या. म्हणजे आपल्याला टेन्शन जास्त आहे मला, आणि मानसिक तणाव. बऱ्याच लोकांनी, एज्युकेटेड लोकांनी व्याख्या काय केली जनरली. आता हे डॉक्टर विक्टर शिक्षक लोक सांगा बरं मला, तुम्ही जनरली वाक्य काय वापरता? त्या माणसाला काय आला? अटॅक आला, बरोबर. तुम्ही अटॅकची व्याख्या काय केली सांगा? नुसते 10-10 लाख भराने मेडिकलला जा, 20-20 लाख भराने इंजिनियरला जा, आणि ज्यांनी काढलं त्यांना श्रीमंत करा. तुम्ही काय बदल होईल माणसं मला? तुमचं डोकं काम नाही देत. तुम्ही आता माया पुढे बसले का? खरंय मी निघून गेलो का? धंदा आहे त्याचा. इंद्रिकर मरण महाराज, पण तुम्हाला आपलीच आठवणीला माणूस काय म्हणत होता? काय तुम्ही अटॅकची व्याख्या काय केली? जनरली डॉक्टर काय म्हणतात त्यांना? अटॅक आला. आता इंजिनिअरिंगचे डिप्लोमाचे पोरं पोरी, मेडिकलची पोरं 10-10 लाख भरून तुम्ही मेडिकलला गेले, तुम्ही अटॅकची व्याख्या काय केली? आता सगळे शिकलेले लोक उत्तर द्या. तुम्हाला 1.5-2 लाख पेमेंट आहे,
तुमचं हृदय कोणत्या बाजूला आहे? हृदय हृदय पण हृदय आहे का पहिलं हा प्रश्न. कोणत्या बाजूला आहे? हृदय कोणत्या बाजूला आहे? डाव्या. नीट उत्तर द्या. पुरी बिरी मेडिकलला जाणार, इंजिनिअरिंगला उगाच पैसे घालायचे झक मारायची काय काम आहे त्याचं? सांगा मला तुमचे सगळ्यांचे हृदय कोणत्या बाजूला आहे? डाव्या बाजूला. शरीराचा सगळ्यात नाजूक अवयव कोणता? हृदय. म्हणजे गुडघा गेला तरी चालेल, पाय गेला तरी चालेल. हृदयाला किंमत आहे का नाही? आहे. तुम्ही बोलत आहे का नाही? आहे. तुमच्या सगळ्या लोकांचे शर्टाचे खिशे कुठे आहेत? डाव्या बाजूला. तुम्ही मोबाईल कुठे ठेवता? डाव्या बाजूला. बरोबर आहे ना? हृदय कोणत्या बाजूला आहे? डाव्या बाजूला. आणि शरीराचा नाजूक अवयव कोणता आहे? हृदय. आणि तुमचे सगळ्यांचे मोबाईल कोणत्या खिशात आहे? डाव्या बाजूला. मग आता मला सांगा 7-8 वेळा जर मोबाईल व्हायब्रेट झाला सायलेंट ठेवून तर जागेवर मरशील ना तू. मग आता मोबाईल कुठं ठेवा याची अक्कल नाही, तुम्ही पेमेंट घेता कशाची? विनोद समजू नका. मोबाईल वरच्या खिशात कधी ठेवू नका. तुम्ही टेबलवर ठेवून बघा व्हायब्रेट होतो. पुस्तकावर ठेवून बघा व्हायब्रेट होतो. इथं ठेवू नये. इथं मोबाईल ठेवू नये. तिकडं नका लक्ष देऊ. मोबाईल इथं ठेवत जात नका. हे हृदय. तुम्हाला कोण सांगेल? मग अटॅक काय येतो? ऐका व्याख्या अटॅकची. आणूनच दाखवतो 2 मिनिटात. तुम्हाला बसल्या बसल्या अटॅक येईल. पाहता मेंदू किती बॉम्बाला सगळं 2. तुम्ही सुधरातच लोकांना काय नाही. मेंदू किती? 2. लहान मेंदू, मोठा मेंदू. त्याला 3 आवरण, दृढावरण, जालावरण, मध्यावरण. इन brain is capacity of knowledge is different, but brain is same. Brain is same, but capacity of knowledge is difference. त्या मेंदूला रक्तपुरवठा होण्यासाठी इथं सिर आहे. मान्य. हृदयाला 2 कप्पे आहेत, 4 कप्पे आहेत. उजवी जवनिका, डावी जवनिका. तिकडे नका लक्ष देऊ. उजवी जवनिका, डावी जवनिका, उजवी कर्णिका, डावी कर्णिका. हृदयाला जर ब्लड ऑफ सर्क्युलेशन कमी झालं तर परिणामी माणसाला घाम येतो. आणि घाम आलेला माणूस घाबरतो. आणि हृदयाला रक्त कमी पडलं का तो मरतो. इट इज कॉल्ड अटॅक. अटॅकला एकच औषध आहे. नो टॅबलेट, नो इंजेक्शन. अटॅकला एकच औषध. घडलेली घटना जाग्यावर विसरणे. तिचा विचारच करायचा नाही. आता कॉलेजला असताना आपल्याला प्रेयसीने धोका दिला स्वभाव आहे तिचा. बरं तिने आपल्याला एकट्याला दिलाय का? मग तू असा भावनासारखा नुसता तिच्याच नावाचा जप करतो म्हणजे मरशील ना तू. टेन्शन फ्री राहायचं महाराज. टेन्शन फ्री. अटॅक येणार नाही. सोडून द्यायचा तो विषय. घडलेली घटना सोडून द्या. काय त्याचं नाही. नोकरी नाही नसू दे. स्वतःची आत्मशक्ती जागी करा. आणि त्या वाढदिवसाच्या कीर्तनाला सुरुवात. आता आपलं कीर्तन वाढदिवसाला ठुलं म्हणल्यावर त्या व्यक्तीला 100 वर्ष ब्याव नाही. आपलं कीर्तन जर वाढदिवसाला ठुलं तर माणूस 100 वर्ष जगतो. आपलं कीर्तन जर दुकानच्या उद्घाटनाला ठुलं तर वर्षात दुसरं दुकान होतं. आपलं कीर्तन जर बंगल्याच्या वास्तुशांतीला ठुलं तर वर्षात दुसरा बंगला होतो. आणि आपलं कीर्तन जर लग्नाला ठुलं वर्षात दुसरे. बाकीचा विचार घरी गेल्यावर करा. नाही पण त्या वाढदिवसाला अभिष्ट चिंतन शब्द वापरायचा किंवा जन्मदिवस वापरायचा. त्यांच्या सगळ्या परिवाराला उदंड आयुष्य लाभो ईश्वरचरणी प्रार्थना. अभंगाला सुरुवात. आजच्या कार्यक्रमाचं कौतुक करावं ते त्यांच्या कार्यकर्त्यांचं.